हं? काय काय हाय नमस्कार सगळ्यांना. यूट्यूब फॅमिली कसे आहेत? मस्त आहेत का सगळे? तर काय चाललंय ताईंचं म्हणताल तुम्ही? तर व्हिडिओ नाहीत काय नाहीत. हे जाऊ नको रे बाहेर. तर चाललंय भाजी निवडायचं. बघ पुढे अशी मस्त हिरवीगार भाजी आणलेली निवडायचं चाललंय. तर तुम्हाला सगळ्यांना म्हणलं होतं मी सरप्राईज देणार आहे. सरप्राईज मिळणार तुम्हाला पण, परवा दिवशी मिळणार. एक मस्त असं सरप्राईज आहे. तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ पाठवणार. छान सरप्राईज आहे आपल्याला. तुमचा झाला का चहा? ही सगळं झालं का? मसाल्याचं चालू आहे आपलं. मसाला काय परवाच केलाय आणि अजून एक दुसरा करायचा आहे मसाला. तर 3 प्रकारचे आपल्याकडे मसाले आहेत. एक आहे आपला कांदा लसूण काळा मसाला, आणि परत लाल मसाला पण आहे, मिरच पावडर पण आहे. कुणाला कसा मसाला पाहिजे तसा आपल्याकडे अवेलेबल आहे. सगळे मसाले आपल्याकडे योग्य दरात उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं ऑर्डर टाकत जावा. कुठून जरी ऑर्डर टाकली तर आपल्या घरपोच मसाले येणार आणि मस्त असं घरगुती पद्धतीने केलेले सगळे मसाले आहेत आपले. त्याच्यामुळे बिंदास ऑर्डर टाका. आणि डंकात कुटलेल्या, महत्त्वाचा डंकात कुटलेला आहे एकदम नॅचरली पद्धतीने. तर टाका ऑर्डर आपल्या नंबरवर. आपला नंबर आहे 9673434363. या नंबरवर ऑर्डर टाकत जावा. आणि असू द्या साधं सिंपलच माझा व्हिडिओ असतं तर सपोर्ट करत जावा, लाईक करत जावा, शेअर करत जावा. आणि आपल्या झणझणीत मसाल्याला लाईक करत जावा, शेअर करत जावा. आणि घरगुती पद्धतीचे मसाले सगळे आपले एकदा घेऊन बघा. तुम्हाला नक्कीच आपले सगळे मसाले नॅचरली पद्धतीचे सगळ्यांना आवडणार. खूप छान मसाले आहेत आपले. आणि डंका कुटलेला सगळे क्वालिटीचा मसाला ही टाकून केलेला आहे. मिरची पण आपली चांगली लाल एकदम क्वालिटीची असते. सगळं स्वच्छ निवडून केलेला असतो आपला मसाला. त्याच्यामुळं बिनधास्त ऑर्डर टाकायची आणि आपल्या ताईने केलेला मसाला नक्की घेऊन बघायचा. मसाला तर दाखवते तुम्हाला, भाज्या तर दाखवते. तर आजची तयारी झाली. भात केला आहे, भाजी निवडायचं चाललं आहे. आता भाजी, सुकी भाजी, पातळ भाजी आणि भाकरी करायचं आहे. स्वयंपाकाला लागायचंच आहे. आता भात झाला आहे, म्हणलं भाजी निवडली की करावी आपल्या भाकरी, आहे की नाही? कसं आहे, आर्यन गेला खेळायला. बसला होता इथं, पळून गेला. पोरं आली खेळायला. आर्यन अशी हिरवीगार भाजी निवडायचं चाललंय. दादाला चहा द्यायचा आहे. या सगळ्यांनी चहा प्यायला 5:30 वाजलेत सायंकाळच्या.